घ्या हे माणूस तिथं येऊन बसलंय रानात. हो काय आहे तुम्ही कळतच नाही बाई या माणसाला. तरी मी सांगितलं होतं की तुम्ही ना मला सांगून या बर का. ऐकतय कोण? हा येऊन इथं एकटंच बसलंय आणि बसले तिथं दारात घरात शोधत. हे माणसाला कधी अक्कल येणार आहे देव जाणे. चांगला ना चांगला छापते ते जेवणच देत नाही आज ह्या माणसाला. हा चल काय झालं? काय झालं बना आले. हा काय झालं? हा काय हो तुम्ही बुद्धी काय शेण खायला जाते का रोज? एवढं काय झालं बोलायला झालंय काय ते तर सांगत की. एवढं काय झालंय म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं होतं? काय सांगितलं होतं? हा की अहो रानात जाताना का नाही मला सांगा बरं का. मला पण रानात यायचंय. आम्ही बरोबर कामावरून घेते. हा घरात शोध दारात शोध इकडं शोध तिकडं शोध शेजाऱ्यांकडे शोध कुठंच नाही तुम्ही. माझं शोधण्यात 2 तास गेलो. 2 तास गेले. किती अडाणी तू. हा अगं मी काय सुई आहे वय का बारकी गुटी सापडा नाही एवढा भला मोठा आपला नवरा आहे नाही सापडत तर लगेच ओळखायचं. थांबा ना भला मोठा आहे पण काळा झारे ना म्हणलं आधारात बितरात हरवलं तर कसं शोधणार सांगा बरं मी. काय डोकं आहे अगं काळा झार आहे पण विठ्ठला सारखा आहे. हा आणि मी रखमाई. आता कशी म्हणली तेवढं फक्त डोकं जरा कमी आहे बाकी काय डोकं चालवत नाही तुम्हाला डोकं कमी आहे. झालं झालं सावलीला बसायचं का मग बोलू आपण जरा. का बरं पण महत्वाच्या विषयावर बोलायचंय. अयो पाय दुखतात मी उभं राहून नसते बोलू. काशी महत्वाचा विषय म्हणजे तू काय आधी विषय बरं होती काय मोठं. हा चाललंय तसाच विचार ना. खायला मिळवलं बा विषय लय तिथं बसायचं. बस बाबा बस. सकाळपासून मी आलो नाश्त्याची विषय काय आपण काळजी नसतो करत. काय केलं त्या कोपऱ्यापासून तर ह्या कोपऱ्यापर्यंत सगळा कचरा सगळा पाला जो पडलेला होता सगळा पाला वाळलेला पाला इचून काढला. सगळा बांध व्यवस्थित केला पाट व्यवस्थित केला. लय काम केलं मी लय काम केलं. अच्छा म्हणजे तुम्ही काम केल्यानंतर वादळ आलं असेल आणि परत कचरा पडला असेल हाय ना. झाड आहे झाडाचा पाला खाली पडणार. झाड इडी झाल्यात एका मिनिटात असं कचरा 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 काय उल्लू बनवत. मला काशीला उल्लू बनवतो. साफ केलं जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत कचरा. अरे पण मी पुढं काम करतोय मागून कचरा पडतो. मी पुढं काम करतोय मागून कचरा पडतोय. तर मी तरी काय करू. हे तुम्हीच बोलू शकता तुमच्याकडे. मला एक सांग तुम्ही कुठलं चांगलं काम केलंय की तू तिथं काहीतरी बोलली असं होतं म्हणजे होतं. तू कधी कौतुक करते का नाही रे माझं. आता कशा मुद्द्यावर आले बरोबर की नाही. हा कौतुक करायला माणसाने काय केलं पाहिजे. काम केलं पाहिजे कसं चांगलं केलं पाहिजे. प्रामाणिकपणे नीटनेटकं आणि खरं बरोबर लाबाडी खोटं बोलून नाही ना. अजिबात चुना लावणं नाही ना. अजिबात नाही. मग आता तुम्ही चुनाच लावला का नाही मला. हा करून घ्या धरून असं असतं. जाऊ दे बाबा तुझ्या डोक्याला नाही मी नाही तुझ्या डोक्याला तोंडाला लागत बाबा. एक तर सकाळपासून डोकं खाल्लं मला सोडून आले. मी एकटी आले उन्हाताना चालत. अरे उन्हात आलो पण मी तर काय मजा मारायला आलतो का. मला काम उरकायचं होतं म्हणून लवकर आलो ना मी. माझंच नाही मरू दे तिकडं. असं वाटतं जावं कुठं तरी निघून. तेवढंच काय झालं की जावा निघून काय झालं की जावं निघून. तुला कटाळा आलाय ते कुठं सांगते. आलाय बी कटाळा काय करू मग. तुम्ही सुटका पण द्यायना ना मला. सुटका पण पाहिजे. कामाचा कटाळा आला सांग की. कामाचा कटाळा मला सांगा. कामाचा कटाळा कामाचा कटाळा मला आहे का तुम्हाला आहे. हा लाज नसल्यासारखं बोलतात. जिबीला ना तुमच्या हाडच नाही अजिबात. मला एक गोष्ट सांगा. 8 दिवस झालं त्या ऊसाचं काम सांगितलंय तुम्हाला. चाळणी बांधणी काय गव्हात उपटायचे पाणी द्यायचं हाय तुमचं लक्ष. 8 दिवस झालं मी लक्ष देते तुमच्याकडं. नुसतं हिथंच टंबळ्या मारताय हो. इथला कचरा उचल इथं टाक. इथलं गव्हात उपट इथं टाक. आणि पाला पाचळ उचल हे कर ते कर. हिथंच नुसतं फिरताय.
तिकडे जायलाच नको म्हणताय, लक्ष द्यायला नको म्हणताय, आणि मुरून मला बोलता कामाचा कटाळा. आता कोण कामाचा कटाळा करते? बोला की आता काय तोंड शिवलं तुमचं का मुग गिळलाय तुम्ही? हा चालले मोठे मला बोलायला, नाटक करताय. लक्ष देते ना मी, तरी म्हणते मी या माणसाचं काहीतरी बिनासलंय बर का तिकडे जाई नाही. मला आज उत्तरच पाहिजे तुमच्याकडनं. हा सांगा. नाटक? तुला हे नाटक वाटतं? सकाळपासून मी काम करू करू जाम झालोय, हा, आणि तू त्याला कुशाल नाटक म्हणते? अगं एवढा मोठा तामाशा आहे हा, हा, ह्या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापासून ह्या कोपऱ्यापर्यंत, हा, कसं कसं होतंय मला. माझी कंबर अशी खाली गेली की अशी वर घ्यावं लागते, खाली गेली की अशी वर करावं लागते. एवढं काम आहे मला. आता तू परत असं तोंड घेऊन बोलत नको जाऊ. काय ग मालक मालक म्हणती? एवढं काम उरकू दे ना, जातो ना पुढच्या 10-15 दिवसांनी त्या रानात. हा, का तुला एवढं ते ऊसाचंच पडलंय? मला बाबा हे लय पीक महत्वाचं आहे, ऊसाचं जाऊ दे मोर दे. काशी बघती दाल में कुछ तो काला है. हा काय हो 10-15 दिवस तिकडं जायचं नाही? काय गडबड आहे? हा 10-15 दिवस ते जाईल ना उजळून, पेटल ना त्यो, आणि तो मालक आपल्याला दोघांना धरून हाणन ना, दिल हाकलून. एवढं कळत नाही तुम्हाला? आणि काय हो 10-15 दिवस लावायचं, आणि ह्याचं रानात हे एवढं काय इथं आहे ना मी लक्ष द्यायला. फुलवर चांगली उगवायला लागली ना, हाय की मी एवढी बसली नाही तर दिवसभर लक्ष देत, डोळ्यात पार तेल घालून. जावा ना तिकडचं बघा ना. काय काय भानगड काय मला सांगाल का जरा? 10-15 दिवस काय? हा मला कळतंय हळूहळू बर का, लक्षात येतंय तुमच्या डोक्यातलं. सांगा तुमच्या तोंडाने सांगा. जातो बाबा जातो इकडे एकदा. हा काय व्हायचं ते होऊ दे माझं. आता आता म्हणजे तो मालक सुद्धा मला राव एवढा कधी बोलत नाही, एवढी तू बोलत असती. ते ना मला चांगलंच कळतंय. काय 10-15 दिवस आणि खाऊ दे पिऊ दे. मला एक सांगा, होय तुम्ही त्या बिबट्याला घाबरताय का नाही? कुठला बिबट्या? कळलं मला. 10-15 दिवस आणि पिंजरा येणार सारखाचा, मग ते बिबट्या पकडून नेल्या मग तुम्ही रानात जाणार. ऐका नाही म्हणजे इतकं घाबरत्यात रे. अरे काशे तू मला ओळखलेच नाही. अहो चांगला ओळखलाय तुम्ही. उंदराला घाबरचाल? उंदराला घाबरता? तू बिबट्या का तुझा भाऊ आहे होय तवा? अहो माझा भाऊ नसला तरी तुम्ही भाऊ मानला असता ना त्याला, आणि गेले असते रानात. असले बिबटे 100 आले तरी मी घाबरत नसतो. ऐकून कुणीतरी म्हणजे 100च्या 100 मी बिबटे अशी एका ठोक्यात माघारी पाठवू शकतो. फक्त मला काम ह्या रानातलं फलवरीच आहे रे, फुलवरीचं. पचल एवढंच बोला. का पचल एवढं नका बोलू. अरे तुला माहितीच नाही मी कसलाय ती. फुलवरीची काळजी तुम्ही अजिबात करू नका. पण ती कशी फुलली बघा ना, फुलावानी. गुलाबाचं फुल फुलतं कसं. आणि काशी कशासाठी एवढी लक्ष द्यायला? पण तुम्ही खरं कारण कसं लपून ठेवलं की बिबट्याला घाबरतोय त्या रानात जायला. मी तुला पार्टा लागते. तू ऐकून घे, मी म्हणतोय 100 बिबट्या म्हणतोय मी, घाबरणातला नाही तुला. अगं पण त्या एका बिबट्याचा तो सामना करा. करतो ना सामना, बिबट्याचा सामना करतो, पण त्याच्या अगोदर तुला माझी ओळख करून देतो. अशीची घटना होती. कसली घटना? हा अगं तुला सांगतो मी, खूप दिवसापूर्वीची गोष्ट आहे. आता मी कुस्त्या बिस्त्या करायचो. कुस्त्या? काय सांगताय? मला माहितीये ना कुस्त्या करायला नाही. तुम्ही का नाही ते बेसन लाडू आणि शिवरड्या खायला जायच्या लहान पोरासारखा. शिवरेवडे तुला काय मी असला जिंगार वाटलो काय? जिंगरू एकदम पैलवान. अरे तू आता नको जाऊ माझ्या बॉडीकडं. हे असलं मोठं दंड होतं माझं, मान असली पॅक होती, अशी हालत नव्हती. तुम्ही कोण आहे माहितीये का? काळा ससा आहे, काळा ससा. नुसता आवाज झाली आला की पटकन घाबरून बसणारा. काळा ससा? आणि तू काळ्या जिभची काय बोलली की बरोबर तसंच होतंय. तू ऐकून तर घे पहिल्यांदा. नीट बोला तुम्ही. काळ्या जिभची बिबची म्हणायचं नाही. हा ऐकून घेते, नशीब तुमचं समजा. हा जाऊ द्या, सांगा पुदा काय हाय ते जुनं पुराण ऐकते. जुनं पुराण? अगं त्या काळातलं लय ताजं तावानी होती ही गोष्ट. आम्ही असं पलीकडच्या गावाला जायचो बर कुस्त्या खेळायला. आणि एकदा मी गेलो ना, अयो गेलो आम्ही, नदी पार केली, कुस्त्या बिस्त्या झाल्या आणि थोडा अंधार पडायला लागला. परत माघारी आलो ना घराकडं,
सगळे लोक गेले पुढं, मी एकटाच माग. अगो बाई. मग मी माग बघतोय, पुढं बघतोय, माग बघतोय, पुढं बघतोय. तेव्हा थोडस वाघाचा काळ होता, वाघ सुटलेले असायचे असं म्हणायचे. होय. मग पण मी घाबरतोय वय, अजिबात नाही. अजिबात नाही. आणि मी थोडा जंगलात आलो की मागून बघतोय, मला आवाज आला डरकाळीचा, वाघाच्या. बाई. वाघ होता, वाघ. आणि मग तो वाघ आला ना, लागला माझा पिछा करायला. मी त्याला ऐकतोय काय, मी पुढं वाघ माग, मी पुढं वाघ माग. एकदाच काय झालं, वाघ पुढं मी माग, वाघ पुढं मी माग. हा, मग शर्यत कोण जिंकलं? सोड शर्यतीचं पहिल्यांदा ऐक ही. आणि मग काय करावं, डोकं चालवलं, डोकं. काय 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 मला कळलं, हा वाघ काय ऐकणारातला नाही, तू माझ्या मागच लई लागलाय. होय. आगाऊ होता का? हा, आगाव होता तू. बहुतेक माझ्या माहेर आता काढता कशी बोलली. कुणाला. बरोबर. आणि मग नंतर काय केलं, एक असं झाड दिसलं उंच, मी बारा 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 झाडावर चढलो. आता म्हणलं ये बेट्या, कुणाला म्हणलं, ए बेट्या, वाघाला वाघाला, वाघाला. हा पण मला एक गोष्ट सांगा, रात्रीची वेळ होती ना, हा. पण त्या वाघाला तुम्ही दिसले कसे काय अंधारात? तुम्ही एवढे काळे जर मला दिसत नाही, वाघाला कस? त्याचे डोळे लय तीक्ष्ण. अगं डोळे तीक्ष्ण नाही, पांढरे कपडे घातले होते ना मी. अच्छा, म्हणूनच तुम्ही दिसले. हे बरं, ते सोड कपड्याचं, फक्त कपडेच दिसले असतात त्याला. कलरचं पडले का स्टोरी सांगतो मी. एकदा ना इंटरेस्ट मध्ये असलं, माझा इंटरेस्ट घालून नको. आणि मग मी वर चढलो, बारा 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 झाड. तुम्हाला अंधारात दिसलं होई झाड? मग काय आपलं काय, झाड होतं. हो चिंचेचं झाड होतं, चिंचेचं. मग चिंचा बी खाल्ल्या असत्या? अगं कशाला खाऊ चिंचा. वाघ खाली, मी वर, वाघ खालून बघतोय. कोणत्या चिंचेचं झाड होतं? ते इलायती का त्या आंबटवाल्या? तुला काय करायचंय, स्टोरी ऐक. आणि मग आता वर बघतोय वाघ, मग मी वरून खाली बघतोय. खायला माझं डोकं चाला ना, म्हणलं मी खाली कधी जायचं, मी खाली कधी जायचो. मला वाटलं वाघ आताच जाईल निघून, मग जाईल निघून, वाघ काही निघून जाईल. मला कळते, आता मला कळते, तुमच्या अजिबात नाही. काय झालं, थोड्या वेळाने काशी थोड्या वेळाने मला आले ना. काय आता अवघडच झालं. आता अवघड. पण मी पण डोकं चालवलं. काय लय हुशार माणूस. मी काय केलं, वरून झाडावरून सोडली. वरूनच होय. मग काय करणार, पॅन्टीतूनच होय. अरे घाबरायला लागलो ना मी, म्हणलं ती निघून तरी जाईल. आली, मग मी सोडली. आणि बघतोय काय, तिथे वाघ त्याला धरून वर यायला लागलाय. कशाला याला होय? हा, त्याला धरून वर येत होता. हो, मी तर लय मोठ्याने वराडलो. पण मी परत लय हुशारपणा केला. काय केलं? मी काय केलं माहितीये का, मध्येच बंद केली. अरे आणि असा वाघ आपटला खाली, म्हणती वाघ असा आपटला आणि दुमचाकडे पळून गेला. होय. हा, खरंच लागला असेल त्याला. काय माहिती, पण त्याला आपण असा पळावला का नाही. हाय का नाही हुशार. पुरस्कार कोणता देऊ तुम्हाला सांगा ना. हळदी कुंकू बिंकू लावून तुम्हाला सत्कार समारंभ ठेवणार मी गावात. एवढं फेकतात हा. बापाने केलं का, तुमच्या बापाने केलं? काय झालं, काय तुम्ही असलं असतंय बाई. हा, ते जाऊ द्या. तुला काय वाटलं ही काय खरं होतं वय? हा, ही खरं होतं. मला वाटलं खरं सांग. होतं त्या काळात मी होतो तेव्हा ते असं आलं माझ्या स्वप्नात. मी खरं समजून नीट ऐकत बसले एवढं. अहो ते सोडा, तुम्हाला काय सांगते ते ऐका. तव्हाच्या काळची गोष्ट आहे बघा. अयो, तर काय झालतं, माझा बाप का नाही तव्हाच्या काळात 10 रुपयात जाऊन आलता. हा, 10 रुपयात कुठं? सांगते दमखा. 10 रुपयात माझा बाप तव्हाच्या काळात अमेरिकेला जाऊन आलता. अमेरिकेला. हा, अयो, ती अमेरिका म्हणजे आपल्या इकडे पलीकडे आहे ती अमेरिका होईल. पलीकडे होय? हा, तुमच्या बापाने केलं का पलीकडे अमेरिका? कुठे, मला माहिती नाही बाबा. कुठे माहित नाही तर कशाला म्हणता मग पलीकडं? सांग ना बाबा, सांग. अहो, ती अमेरिका म्हणजे ना, तो बाहेरचा देश आहे. लई लांबचा, लई. हा, बाहेरचा म्हणजे दुसऱ्या देशात म्हण की. अहो काय येड आहे का खुळ्यो?
मी शुद्ध मराठीतच बोलत होते ना. दुसरा देश बाहेरचा देश इंग्लिश मध्ये बोलत होते का? ए बाबा तू नको इंग्लिश मध्ये, पुढचं सांग. पुढचं ऐकायचंय? हा, पुढची खरी गंमत आहे. अख्खी स्टोरी मी सांगणार जशीच्या तशी. तर तेव्हाच्या काळात काय झालतं, अमेरिकेत एक हत्ती होता. अयो हत्ती? हा. तर त्या हत्तीचा जरा प्रॉब्लेम झाला होता. अयो प्रॉब्लेम झाला म्हणजे? हा, म्हणजे ती लई मोठी माणसं होती, त्यांच्या गार्डन मध्ये ठेवायचा हत्ती होता तो. अयो हत्तीला गार्डन मध्ये? अगो बाबो. पुढे ऐका ना. तर विषय काय झालता, माझा बाप अमेरिकेत जाऊन त्या हत्तीला हगवून आलता. अमेरिकेत जाऊन हत्तीला हगवून आलता? डेंजर आहे राव तुझा बाप. डेंजर? पुढे तर ऐका. काय झालं तर त्यांच्या हत्तीने ना थोडासा घोटाळा केला. काय बरं? म्हणजे केळीची पानं बिनं, पाला पाचोळा, गवत पाणी लई खाल्लं. वाचा 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 वाचा. तुम्ही कसे खाता काही पण वाचा वाचा तस. आणि मग काय झालं, मग त्याला पोटाचा प्रॉब्लेम झाला. बापरे. लई क्रिटिकल. त्याला ना 3 दिवस झालं हागायलाच येत नव्हतं. अयो. मग अमेरिकेवाल्यांनी डोकं चालवलं. काय सर्चिंग केलं. सर्चिंग म्हणजे काय ग? सर्च केलं आणि फ्रंटला माझ्या बापाचं नाव आलं. अयो. मग? मग त्यांनी माझ्या बापाला कॉन्टॅक्ट केलं. अयो. कॉन्टॅक्ट म्हणजे काय ग, पकडला का? नाही, फोन बिन तिकडून. त्यांनी निरोप पाठवला, तुम्ही फास्ट मध्ये अमेरिकेत या आणि आमचा हत्ती हगवून द्या. अयो. माझा बाप खूप एक्सपर्ट आहे हत्ती हगवण्यात. अयो हत्ती हगवण्यात? पहिल्यांदाच ऐकलं. आणि मग तेव्हा त्यांनी तिकडून विमानाचं तिकीट पैसे पाणी पाठवलं. इकडं आम्ही बँड बाजा वरात काढून त्यांना रवाना केलं. तुझ्या बापाची? बापाची. अमेरिकेला जायचंय म्हणून वरात? बँड बाजा बिजा सगळं आणलं होतं. अख्खं गाव नाचत होतं. अयो. विषय आहे का? तुझा बाप हत्ती हगवाय चाललाय म्हणून? तुम्ही विचारा ना, माझ्या बापाने हत्ती कसा हगवला? तुझ्या बापाने हत्ती कसा हगवला? हा मेन पॉइंट आहे. अयो. बरं ऐका, आमच्या शेजारच्या टपरीतून, त्या टपरीतून 10 रुपयाचा अंबारी मसाला घेऊन डायरेक्ट अमेरिका गाठली. अयो 10 रुपयाचा अंबारी मसाला? आपण करणार काय तुझा बाप? बया ऐका ना जरा, नुसतं मध्ये वाचा 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 करतात, बोलूनच देत नाही. सांग बाबा सांग. तर अंबारी मसाला तो 10 रुपयाचा घेऊन डायरेक्ट गाठलं अमेरिका. जिथं हत्ती होता तिथं गेले. अयो. पातीलभर पाणी केलं, त्यात तो अंबारी मसाला वाटला. इकडून हत्तीच्या तोंडात अंबारी मसाल्याचं पाणी कोंबलं की तिकडून बदा 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 हत्ती हागला. इकडून अंबारीचं पाणी कोंबलं, तिकडून बदा बदा हत्ती हागला. 2 दिवस हत्ती हागत होता. अगो बाबो. खळा काळा त्याचं पोट साफ झालं. अमेरिकावाल्यांनी त्यांचा माझ्या बापाचा सत्कार बित्कार करून लगेच पाठवून दिलं परत 10 रुपयात. ते म्हणले परत नका थांबू, नाही तर तुम्ही इथले सगळे हत्ती हागवसाल. डेंजर तुझा. डेंजर केस आहे. बरं मला एक सांग, जेव्हा मी नवीन लग्न झालतो तुमच्या इकडे आलतो तेव्हा माझं पण असंच एक दिवस मला संडासला नव्हती आली, मग तुझ्या बापाने मला पण असंच हागावलं असतं का ग? माझ्या बापाने काय तुम्हाला हागवायचा ठेका घेतलाय? ठेका घेतलाय? तुम्ही महिनाभर हागू नका ना. माझ्या बापाला काय पडलंय, तसंच घेऊन बसा ना. काय पण तापा आणती आणि लागली मला सांगायला माझा बाप असा माझा बाप तसा. तुम्ही थापा आणू शकता का? मला काय थापा हाणता येत नाही. अहो तुम्हाला जसं स्वप्न पडलं होतं आदल्या रात्री, तसंच मला दुसऱ्या रात्री स्वप्न पडलं होतं. हे स्वप्नच होतं हे. पण बरं ते सोड, ते मुद्द्याच. बर मला एक गोष्ट सांगा, आता ही सगळं राडा झाला, आता तुम्ही गपगुमाने रानात कामाला जाणार आहे का नाही जाणार आहे? आता बघ तुझं मी ऐकतो. मी काय जास्त वादाला तोंड फोडत नाही. मी आपलं त्या ऊसाच्या रानाकडे जातो, जरा एक येडा मारून येतो. तुला पण कळल ना त्या बिबट्याला मी घाबरतो का नाही. बरं आलो जाऊन मी. तुला काय वाटलं त्या बिबट्यान चिपट्याला मी घाबरतोय? बस झाल्या फुशारक्या, जावा निघा. अरे झाला तू इथंच बस. पण माझा टाइमपास करवतो स्वतः का? जावा जाऊ. बसा, जाऊ नको अजिबात नाही तर मला एकट्याला आहे ना मी घाबरत नाही. पण काय बाई माणूस एक इथंच बसा.
मी घाबरत नाही पण तू इथंच बस. तू घाबरशील म्हणून सांगतोय. काय करावं या माणसाचं कळत नाही मला. हा कधी भित्रपणा जाणार आहे काय माहिती. एवढं घोडमं झालंय तरी भित्रपणा सोडत नाही माणूस. माझंच लय अवघड आहे. मला दंताकट व्हावं लागणार आहे. चांगला बसलो होतो त्या रानात. तुझ्याने पाठवले मला ह्या रानात. तुझी कायमची खोड आहे. मी कुठं तरी आराम करायला लागलो ना मला काहीतरी बोलते आणि बरोबर कामाला लावते. पण तिला पण माहिती नाही सगळ्या कसं डोकं चालवत होती. आणि काय सांगायला लागले माझ्या बापाने हाती हागावला नाही. हातीसारखा हागावला ऐकून मला हागायला यायला लागली. एक काम करतो उसातच अर्धा तास बसतो. बिबट्या येऊ नाही तर नाही येऊ. पुढं जायला लागल तर ते बिबट्या न्यायचा ओढून हिला काही मागं बसून अशीच राहिले आणि बसल माझ्या नावाने खडक पडत. जातो इथंच लपून बसतो. जाऊ द्या मोर द्या. A few moments later. खायला बराच वेळ झालं. भात झालं वैतागले असं. आता जाऊन तिला मारतो थापा झाला. मला शिकवायला काय हिज जाते काय माहिती. ह्या रानात काम करा त्या रानात काम करा. करतोय ना ते महत्वाचं आहे. बस अशीच बसून राहा. लावते का बाई आले का आले. हा मग थांबा नाही बसू नका आता. तुम्ही उभाच राहा आता. उभाच राहा उभा. आमचं काय 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 आले तुम्ही लगेच. हा अगं अर्धा पाऊण तास झाला येडा मारता मारता. अर्धा पाऊण तास झाला. हा मला येड्यात काढता का तुम्हाला काय येडी दिसते का मी. का? हा 5 मिनिटं तरी झालते का. आणि 5 मिनिटं झोपली बिपडी असतील. अर्धा पाऊण तास चांगला उसात बसलो नव्हतो. येडा मारला मला. हा झोपच लागली असेल. आणि तुला माहितीये का ती मागाशी मला घाबरत होती ना. बिबट्या होता म्हणून तुम्ही जात नाही का. बिबट्या होता म्हणून जात नाही का. अरे तिकडे गेलं तर काय होता बिबट्याच होता बिबट्या. अगो बाई. मग मी असा उसात शिरलो. पुढून बघतो काय ह्या बिबट्या असा करायला लागला. हा मग माझं डोकं फिरलं. तो मागाशी मला म्हणले लय गाभारता. माझ्या डोक्यात रागत होता तो. मी बिबट्या बरं असा करायला लागलो. आणि जी बिबट्याचं शेपूट धरलं आणि बिबट्या गर्रा फिरवला. तुम्ही मी स्वतः गर्रा हा घरा फिरवला आणि बिबट्याला असा सोडून दिला. पळाला नाही आपटला. घाबरून नाही पळाला. पळणारच होता. तो माग मग बघितला असं आणि मला कसा म्हणतोय ओ सख्या दादा माफ करा परत तुमच्या काही रानात येणार नाही. मग बापरे पराक्रम गाजवला. मग तो कोण आहे. बिबट्या आला की मागून. देवा पाय जमत पाय गुतून हळू पळा की जरा. हा मला येड्यात काढतात. बिबट्याचं नुसतं नाव काढलं तो धुमधाकाट पळाले. हा या की इकडं. कसलं काय येत आहे माणूस. निवळ पित्र आहे बाया. जाऊ दे मुर्दे काशे तू कर आपलं काम. अरे भारी भारी लय भारी माझी वैतागवाडी. भारी लय भारी माझी वैतागवाडी. अरे भारी लय भारी माझी वैतागवाडी. अरे भारी लय भारी माझी वैतागवाडी.